कोकणामधील दापोलीजवळ अगदी 25-30 किलोमीटरवरच दोन डोंगरांच्या मध्यभागातून एक कुडजाई नदी वाहते आणि त्या कुडजाई नदीच्या काठावरतीच आपला एक ऐतिहासिक ठेवा आहे जो आपण सर्वांनी बघितलाच पाहिजे। या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत। आजूबाजूला असणारे उंच डोंगर, त्यामधून वाहणारी नदी आणि आजूबाजूला असलेलं जंगल, यामुळे इथे आपल्याला फक्त इथल्या किड्यांचे आणि पक्ष्यांचेच आवाज येत असतात। अन्य कोणतेही आवाज या ठिकाणी येत नाहीत। इतकं सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण हे आहे जिथे आज आपण आलेलो आहोत। इथे रस्त्याच्या कडेलाच आमची ऐरावती आम्ही छानपैकी पार्क केलेली आहे। आजूबाजूला खूप सुंदर पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि त्याच्या समोरच एक चहाचा स्टॉल होता, तिथे आम्ही चहा घेतला आणि आता आपण मुख्य व्हिडिओ सुरू करूयात। नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला। आज तुमच्यासाठी एक विशेष वार्ता आहे। आतापर्यंत आमच्या वाहिनीवरती आपण कधीही कोणतंही लेणं बघितलेलं नव्हतं किंवा लेणी बघितलेली नव्हती। आज आम्ही कोकणामधली एक लेणी बघायला आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे पन्हाळे काजी लेणी। साधारणपणे तिसऱ्या शतकापासून 11व्या-12व्या शतकापर्यंत इथल्या लेण्यांचं खोदकाम चालू होतं आणि अनेक वर्ष या लेण्या नदीच्या गाळाखाली पुरल्या गेलेल्या होत्या। 1972च्या आसपास इथल्या एका शेतकऱ्यांना शेतामध्ये नांगरताना एक ताम्रपट सापडला। डेक्कन कॉलेजच्या टीमनी या ताम्रपटांचा अभ्यास केला आणि त्यांना शोध लागला की इथे काही गुफा असतील म्हणून। त्याच्यानंतर इथे उत्खनन सुरू झालं। नदीची माती, नदीचा संपूर्ण गाळ या गुफांमध्ये गेलेला होता आणि ती सगळं बाहेर काढून या गुफा ओपन करण्यात आल्या किंवा बघण्यासाठी खुल्या करण्यात आल्या। माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इथे आपली ऐरावती उभी केलेली आहे। ऐरावतीच्या मागे जी बस आहे पिवळ्या रंगाची, त्याच्या मागे गुहा आहेत। पहिली गुहा इथेच आहे, अगदी रस्त्याच्या कडेपासून सुरू होतात आणि अशा 28 गुहा सलग एका लाईनीमध्ये बघायला आपल्याला मिळतात। तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि गुहा बघायला सुरुवात करूयात। पन्हाळे काजीच्या परिसरामध्येच प्रणालक दुर्ग म्हणजेच पद्मनाभ दुर्ग नावाचा एक किल्ला होता। तुम्ही ही पाटी बघू शकता, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण दापोलीपासून खूप जवळ आहे। तुम्ही गुगल मॅप्सवर जरी टाकलं तरी तुम्हाला सहजपणे पन्हाळे काजी केव्ज म्हणून सापडू शकतं। तर सांगत होतो त्याप्रमाणे इथे पद्मनाभ दुर्ग नावाचा किल्ला होता, त्याचे आता अवशेष या ठिकाणी आहेत। त्याचा अवशेष दाखवणारा हा फलक या ठिकाणी लावलेला आहे। त्याच्या बाजूलाच जर आपण इथे बघितलं तर इथे पन्हाळे काजी गावाची पाटी, ऍक्च्युली ही केव्जची किंवा गुहांची किंवा लेण्यांची पाटी नाहीये, पण पन्हाळे काजी नावाची पाटी इथे आपल्याला दिसते। आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। ह्या बाजूला डाव्या बाजूला संपूर्ण सगळ्या गुहा एकाच ओळीमध्ये आहेत। आता आपल्याला जी दिसत आहे ही क्रमांक 1 ची गुहा आहे। इथल्या पहिल्या काही गुहा ज्या आहेत त्या बुद्धांच्या गुहा आहेत, बुद्ध गुहा आहेत आणि त्याच्या पुढे नाथ संप्रदायाच्या काही गुहा आहेत आणि त्याच्यानंतर आपले हिंदू देवदेवतांची मंदिरं आहेत। म्हणजे हे सगळे हिंदूच आहेत, पण त्याच्यामध्ये प्रकार या प्रकारे आहेत। साधारणपणे पहिल्या काही गुहांमध्ये आपल्याला बौद्ध शिल्प बघायला मिळतात। हे पहिल्या गुहेचं प्रवेशद्वार मी तुम्हाला दाखवतो आहे। इथे समोर एक द्वार आहे, त्याच्या आतमध्ये एक दार दिसतंय, पण संपूर्ण गुहा रिकामी आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला सुद्धा ह्या बाजूला एक द्वार दिसतंय। हे दालन मी तुम्हाला थोडंसं आतून दाखवतो। इथे थोडंसं बसण्याची जागा असल्यासारखं केलेलं आहे आणि संपूर्ण हे रिकामं आहे। इथे आतमध्ये दुसरं काही नाही आहे। आता मी पहिल्या गुहेच्या पहिल्या दालनामध्ये आलेलो आहे। पहिल्याच दालनामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला भिंतीवरती आपल्याला बुद्धाची ही 7 शिल्प कोरलेली दिसतात। ही सगळी गौतम बुद्धांची वेगवेगळ्या याच्यातली 7 शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात। ही जी बुद्धाची 7 शिल्प आहेत त्याच्या आतमध्येच जसं मंदिराचं गर्भगृह असतं तसंच एक जागा इथे आतमध्ये आहे, पण आता इथे आतमध्ये काही दिसत नाही, संपूर्ण आतमध्ये रिकामा आहे। वरच्या बाजूलाही फक्त खडक कोरलेला आपल्याला दिसतोय, पण छानपैकी कोरीव काम केलेलं आहे। नॅचरली असलेल्या खडकामध्ये कोरलेल्या या सगळ्या गुहा आहेत। आता आपण पुढच्या लेणीमध्ये जाऊयात। इथे इतिहास पुरातत्व खात्याची पाटी लावलेली आहे, फलक लावलेला आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची पाटी आहे। बाजूलाच आपल्या उजव्या हाताला बघितलं तर इथे नदी आहे आणि ह्या नदीमध्ये मगरी असतात आणि मगरींपासून सावध राहा म्हणून या ठिकाणी मगरींसाठी सावध राहण्यासाठी पाटी लावलेली आहे। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्यभागी किंवा सुरुवातीला सांगण्याचं विसरतो। तुम्हाला नेहमी आमची विनंती असते की कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करत जा, एक छोटीशी कॉमेंट करत जा। कॉमेंटचा आम्हाला खूप फायदा होतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ ऑटोमॅटिकली पोहोचायला याचा खूप उपयोग होतो। आणि आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे। आता आपण पुढच्या लेणीमध्ये जात आहोत। सुदैवाने हा संपूर्ण परिसर आता इतिहास पुरातत्व खात्याच्या हातामध्ये आहे आणि त्या खात्यातर्फे इथे साफसफाईचं सुद्धा काम रेग्युलरली केलं जातं
आताही आम्हाला इथले कर्मचारी साफसफाई करताना दिसले. झाडांची पडलेली पानं सुद्धा साफ केली जात आहेत. इतकी निगा या भागाची राखली जाते, हे भारताचं सुदैव आहे. आता आपण दुसऱ्या गुहेपाशी आलेलो आहोत. या ठिकाणी बाहेर एक देवडी किंवा देवकोष्टक ज्याला म्हटलं जातं तसं इथे आपल्याला बाहेरच्याच बाजूला दिसतं. हे तुम्ही बघू शकता, संपूर्ण खडक आहे वरती. हा रॉक मध्ये कोरलेलं म्हणजे खडकामध्ये कोरलेल्या ह्या सगळ्या गुहा आहेत किंवा लेणी आहेत. आपण या एक एक करून इथे आता मला एकूण 3 दारं दिसत आहेत या गुहेमध्ये जायला. तर काय काय आहे ते आतमध्ये जाऊन पटापट बघूया, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 28 गुहा आहेत, आपल्याला पटापट बघायचंय. जास्त व्हिडिओ मोठा झाला तर लोक बघत नाहीत, त्यामुळं आपण पटापट बघूया. याच्यामध्ये या लेणीमध्ये काही दिसत नाहीये, पण प्रवेशद्वार छानपैकी कोरलेला आहे आणि खाली ललाटबिंबासारखं काहीतरी आहे. प्रत्येक इथल्या लेणीला जर बघितलं तर पाण्याचा निचरा होण्यासाठी, म्हणजे जर समजा खडकातून आतमधनं पाणी आलं पावसाळ्याच्या दिवसामध्ये, तर बाहेर पडण्यासाठी अशी पाणी बाहेर पडण्यासाठी वाटा केलेल्या आहेत. आतमध्ये सुद्धा पाणी जाण्यासाठी तुम्ही बघू शकता, हे पाणी जाण्यासाठी केलेलं आहे. ही काय वॉटर मॅनेजमेंट किंवा ड्रेनेज मॅनेजमेंट सिस्टीम त्या काळातली असं तुम्ही म्हणू शकता. मी आता तुम्हाला 28 लेण्या असं म्हटलं, पण खाली 28 लेण्या आहेत आणि वरती एक 29वी लेणी आहे. आता हे दुसरं प्रवेशद्वार आपण बघत आहोत, दुसऱ्या लेणीचं दुसरं प्रवेशद्वार. इथे आतमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये काय दिसतंय का. ही पण रिकामी आहे, आतमध्ये काही नाहीये, संपूर्ण अंधार आहे. पण 2 दालनांच्या मध्ये खिडक्यासारखं म्हणजे हा जागा आहे आणि हे पाणी जाण्यासाठी सिस्टीम याही ठिकाणी आपल्याला दिसते. इथे अजून एक आपल्याला विशेषता दिसते. हा जो खळगा दिसतोय तुम्हाला, हा खळगा अनेक ठिकाणी इथे बघायला मिळतो. याचा उपयोग पूर्वीच्या कालावधीमध्ये औषधं बनवण्यासाठी या खड्ड्यांचा उपयोग केला जायचा असं तज्ज्ञ लोक सांगतात. दुसऱ्या गुहेच्या बाहेरच हे भग्नावस्थेमधलं एक शिल्प पडलेलं आहे. याच्यावरती पण सुंदर कोरीव काम केलेलं आहे. थोडंसं शेवाळ चढलेलं आहे आणि हा दगड अति पावसामुळे झीज झालेली आहे, त्यामुळे शिल्प नेमकी कशाची आहेत ते समजत नाही, पण सुंदर शिल्पकाम याच्यावरती सुद्धा केलेलं आहे. त्याच्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला स्तूप काही पडलेले दिसतात. हे दुसरीकडे कुठेतरी नदीच्या पात्रामध्ये सापडले असतील, तिकडून आणून इथे स्तूप आणलेले आहेत. इथे स्तूपाची लॉकिंग सिस्टीम वरच्या भागामध्ये आपल्याला दिसते. ह्याला लॉकिंग सिस्टीम म्हणतात. ह्याचा उपयोग नेमका काय असतो मलाही माहित नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कृपया सांगा, पण याला लॉकिंग सिस्टीम असं काहीतरी संबोधतात. वरच्या बाजूला पण सुंदर काम केलेलं आपल्याला इथे दिसतं. आता आपण तिसरं दालन बघूयात. या दुसऱ्या गुहेमधलं किंवा दुसऱ्या लेणीमधलं तिसरं दालन बघूयात. हे तिसरं दालन आहे. आतमध्ये प्रचंड दुर्गंधी येते आहे. समोरच आपल्याला एक भग्न अवस्थेमधलं शिल्प दिसत असेल. हे एक तुटलेलं शिल्प आहे आणि इथल्या बाहेरच्या भागामध्ये अनेक तुटलेली शिल्प इथे ठेवलेली दिसतात. काही नक्षीकाम केलेलं आहे. इथे एक भग्न पावलेला नंदी आपल्याला दिसत आहे. मागच्या बाजूलाच एक शिल्प केलेली दिसत आहेत. अशी भग्न पावलेली शिल्प दुसरीकडून आणून किंवा नदी पात्रात सापडलेली असतील ती इथे आणून ठेवलेली दिसत आहेत. आतमध्ये प्रचंड वटवागळांचा घाण वास येतोय, त्यामुळे आम्ही आतमध्ये दालनांमध्ये जाऊ शकत नाही. पण पुरातत्व खातं हळूहळू इथे काम करत आहे. इथे तुम्ही बघू शकता खिडक्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये अजून इथे सुधारणा होईल आणि माणसांची वर्दळ जर इथे वाढली, तुमच्यासारखे दर्शक जर इथे बघायला यायला लागले तर इथे अजून चांगली सुधारणा होऊ शकेल. इथे प्रत्येक दालनाच्या वरच्या बाजूला नागदेवता कोरलेल्या आपल्याला दिसतात. आता आपण ही क्रमांक 2 ची गुफा बघितली होती किंवा लेणी बघितली होती. इथे क्रमांक 3 ची आहे. इथे 3 दरवाजे आपल्याला आतमध्ये दिसत आहेत. आता इथे आतमध्ये कुठल्याही लेणीमध्ये कुठल्याही देवांच्या मूर्ती किंवा काही नाहीये, पण गुफा मात्र साफसफाई करून यातली सगळी माती काढून बघण्यासाठी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत इतिहास पुरातत्व खात्याने. आपण जस्ट एक पटापट चालता दृष्टिक्षेप टाकूयात काय काय आहे. जर काही चांगलं बघण्यासारखं दिसलं तर मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवेन, पण एवढं मात्र नक्की मी प्रत्येक गुहा आणि प्रत्येक लेणीमधलं प्रत्येक सर्व काही नक्षीकाम तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. हे सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल. याही गुफेमध्ये आतमध्ये काही दिसत नाहीये. पुढच्या गुहेचं हे तिसरं दालन आहे. हे पण आतमध्ये पूर्ण रिकामं आहे. आतमध्ये इथे बसण्याची सोय केलेली आहे, म्हणजे जसा सोफा असतो आपल्या आजकालच्या घरामध्ये तसा सोफा टाईपचा आकार इथे बसण्यासाठी केलेला आपल्याला डाव्या बाजूला दिसतो. समोरच्या देवडीमध्ये काहीही नाहीये. आता आम्ही तिसऱ्या गुहेच्या तिसऱ्या दालनामध्ये आतमध्ये आलेलो आहोत. इथे एक सुंदर देवीची मूर्ती आपल्याला दिसते. चंडिका देवी नाव आहे या देवीचं.
अर्थात भग्न पावलेली देवी आहे, पण युद्ध करणाऱ्या देवीसारखं रूप या मूर्तीला आहे. तुम्हाला जर या देवीचं नाव व्यवस्थित माहिती असेल तर कृपया कॉमेंटमध्ये कळवा. ही आहे ती देवी. आता आपण जी मूर्ती बघितली देवीची ती ह्या दालनामध्ये होती. त्याच्या शेजारी एक दालन आहे, पण हे रिकाम आहे आणि त्याच्या शेजारीच पुढची लेणी आहे. इथे बाहेर एक स्तूप ठेवलेला दिसतो, उभा स्तूप आपल्याला दिसतो. ही खास बौद्ध परंपरा आहे. जिथे जिथे बौद्धांची ठिकाणं असतात, लेण्या असतात, तिथे असे स्तूप आपल्याला उभे केलेले दिसतातच. आता आपण ह्या लेणीमध्ये आतमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये काय आहे का. लेणीच्या वरती तात्पुरतं तुम्ही बघून घ्या. लेणीच्या वरती पूर्ण हा अखंड खडक आहे आणि या खडकामध्ये कोरीव काम करून ही सगळ्या लेण्या केलेल्या आहेत. त्याच्यावरती आपल्याला डोंगर दिसतो, वरती वाहून आलेले दगड पण आपल्याला दिसतात आणि गुहेच्या लेणीच्या वरती झाडं असलेली आपल्याला दिसतात. आता आपण ही खालची पुढची लेणी बघायला आतमध्ये जाऊयात. आता इथेही 3 दालनं आपल्याला दिसत आहेत. इथेही जसे मगाशी दाखवले होते तसे खळगे ह्या ठिकाणी औषधं बनवण्यासाठी लागणारे खळगे इथे बनवलेले आहेत. इथे एक मध्ये गोल बनवलेला आहे. याचा पर्पज किंवा उद्देश मला माहित नाही, पण गोल बनवलेला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी जी ड्रेनेज सिस्टीम ज्याला म्हटलं जातं ती इथेही केलेली दिसते. इथून एक वाट केलेली आहे, इथून एक वाट केलेली आहे आणि ते पाणी इथून सरळ बाहेर नदीकडे जातं. हे प्रत्येक दालनामध्ये आपल्याला ही सिस्टीम दिसते. इथे मगाशी दाखवला आतमध्ये होता तसा सोफ्या टाईपचा आकार इथे बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी इथे केलेला आहे. इथे एक दालन आहे, हे पण संपूर्ण रिकामं दालन आहे आणि अशी 3 दालनं इथे आहेत. बघूयात दुसऱ्या दालनामध्ये काही आहे का. हे दुसरं दालन, हे पण रिकामं आहे. वरच्या बाजूला काही फारसं नक्षीकाम नाही, रिकामी दालन आहे ती सगळी, पण आतमध्ये तिन्ही बाजूला बसायला जागा केलेली आपल्याला इथे दिसते. तिसरं दालन बघूयात. तिसरं दालनही संपूर्ण रिकामं आहे, इथे काही नाहीये आणि बाहेर हे सोफा टाईप बसायला केलेला आहे किंवा झोपायला म्हणू शकतो आपण. इथं उशीसारखा आकार केलेला आहे आणि बाहेर झोपायला म्हणजे झोपण्यासाठी किंवा द्वारपाल किंवा रक्षक जो असतो तो इथे झोपत असेल असं कदाचित आशय असू शकेल. आता आपण पुढच्या लेणीमध्ये जाऊयात. आता पाहिलेल्या लेणीच्या पुढे हे अजून एक दालन आहे आणि हेही दालन रिकामं आहे. याच्यामध्येही काही नाहीये. मी तुम्हाला फास्ट ग्लिम्स दाखवतोय कारण आपल्याला फार व्हिडिओ मोठा करून चालणार नाही. जास्त मोठा व्हिडिओ झाला तर दर्शक बघत नाहीत. पण माझी तुम्हाला नक्की विनंती राहील की तुम्ही जेव्हा दापोली परिसरामध्ये याल तेव्हा दापोलीपासून हे काही फार लांब ठिकाण नाहीये. अवघ्या 20-22 किलोमीटरवरती हे ठिकाण आहे आणि हे भारताचं सौंदर्य आहे, वैभव आहे. हे बघायला आपण आलं पाहिजे. आपल्या अन्य लोकांना हे बघायला उद्युक्त केलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा इथे यायला सुचवलं पाहिजे. कारण या प्रकारच्या लेण्या किंवा अशी छोटी छोटी शिल्प जरी परदेशामध्ये युरोपमध्ये असती तर त्यांनी AC म्युझियममध्ये अशा प्रकारची शिल्प ठेवली असती आणि त्याला जगभराला बघायला बोलवलं असतं. अशी शिल्प आता आपल्याला अशा अवस्थेमध्ये इथे बघायला मिळतात. आता आपण पुढच्या लेणीपाशी आलेलो आहोत. आता पुढची जी लेणी आहे ती नाथ संप्रदायाची इथे शिल्प कोरलेली दिसतात. तुम्ही समोर बघू शकता भिंतीवरती ही शिल्प कोरलेली आहेत. नाथ संप्रदायाशी ह्या शिल्पांचा थेट संबंध आहे. इथे तुम्ही व्यवस्थित बघू शकता. पेटी वाजवताना आपल्याला एक जण दाखवलेले आहेत. हात तोडलेले दोन हात तोडलेल्याची एक कथा होती, ते शिल्प आपल्याला इथे दिसतं. गदा हातामध्ये धारण केलेलं एक शिल्प दिसतं. हे खाली पेटी वाजवणाऱ्याचं शिल्प आहे. कीर्तन करणारे शिल्प इथे दिसतं आपल्याला. तलवार हातामध्ये आहे, एकाच्या तलवार हातामध्ये आहे. इथे गौतम बुद्धासारखं काहीतरी शिल्प दिसतंय. ही स्त्री आणि तिची 2 मुलं आपल्याला दिसत आहेत. इथे एक स्त्री आणि तिची 2 मुलं दिसत आहेत. ही मधली 2 शिल्प मला ओळखू आली नाहीत. हे काहीतरी काम चाललेलं दिसतंय घरातलं. ताक घुसळण्यासारखं काहीतरी काम चाललेलं इथं दिसतंय. ताक घुसळायला पूर्वी असं वापरलं जायचं, त्यापैकी काहीतरी हे असावं. आणि इथे काय आहे हे शिल्प मला समजलं नाही, क्षमा करा. ही तलवार म्हणून सांगितलं, कदाचित ही विणा किंवा तंबोरा असावा. तंबोरा वाजवताना किंवा विणा वाजवताना असावं. ही तलवार पण असू शकेल, माहित नाही, पण नीट कळत नाही. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. या दालनामध्ये आतमध्ये काय आहे बघूया आपण. दालनामध्ये आतमध्ये तिन्ही बाजूला बसायला जागा केलेली आहे आणि समोर पण काही शिल्प दिसत आहेत आपल्याला. आतमध्ये जाऊन बघूयात आपण. आता तुम्ही इथे बघू शकता, मी त्या दालनामध्ये आतमध्ये आलेलो आहे. खूप घाण वास येतो इथे, त्यामुळे मी जास्त वेळ थांबू शकत नाही. पण इथे आतमध्ये सुद्धा शिल्पकाम केलेलं आपल्याला दिसतं. कोरीव काम आहे आतमध्ये. समोर काही शिल्प कोरलेली आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बघू शकता.
इथे एक शिल्प आहे, समोर एक शिल्प आहे, इथे एक शिल्प आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये एक शिल्प आहे आणि हे बसायला केलेले बाक. ही समोर नदी आहे. नदीचा सुंदर परिसर. आता एप्रिल महिना असून सुद्धा इथे खूप पाणी आहे आणि इथे मगरी असतात असं तिथं आपण बोर्ड वाचला त्याप्रमाणे इथे मगरी असतात असं म्हटलं जातं. आम्हाला तर काय मगर वगैरे काय दिसत नाही, त्यामुळे कुणी या नदीमध्ये उतरू नये म्हणून लोकांसाठी ही सूचना लिहिलेली. हा परिसर तुम्ही बघू शकता, संपूर्ण आंब्याची झाडं आहेत. आजूबाजूला पक्षी आणि किड्यांचे खूप आवाज येत आहेत. मी नॉईज कॅन्सलेशन ऑन केलेलं असल्यामुळे तुम्हाला कदाचित आवाज येणार नाही, पण सुंदर आवाज इथे निसर्गाचे नैसर्गिक आवाज आपल्याला सगळे ऐकायला मिळतात. आता आपण पुढच्या लेणीकडे चाललेलो आहोत. परत एकदा आठवण करतो, जर लाईक केलं नसेल, कॉमेंट केली नसेल तर कॉमेंट अवश्य करा. पुढची लेणी. आता आपण जे लेणी बघत आहोत या ठिकाणी वरती तुम्ही इथे बघू शकता, माझ्या हातामध्ये टॉर्च आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे ललाटबिंब आहे. ललाटबिंबामध्ये गणेशाची प्रतिमा केलेली आहे. इथे जर आपण आतमध्ये गेलो ना तर आतमध्ये आपल्याला अशी एक विशिष्ट रचना दिसते. ह्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा, पाणी साठवण्यासाठी इथे जागा आहे. म्हणजे हे घर असावं किंवा न्हाणी घर असावं, इथे पाणी साठवलं जात असावं पूर्वीच्या कालावधीमध्ये. इकडे बसण्यासाठी किंवा कपडे बदलण्यासाठी जागा असेल आणि त्याच्या आतमध्ये एक दालन आहे. ते दालन रिकामं आहे, म्हणजे साधारण घरासारखं काहीतरी इथे आकार केलेला आहे. कोपऱ्यामध्ये सामान ठेवण्यासाठी एक कोनाडा बनवला, इथे बसण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी इथे जागा आहे. म्हणजे एखादा योगी इथे येऊन ध्यान करत असावा आणि त्याच्या पाण्यासाठी ही बाहेर सोय केलेली असावी असं वाटतंय. इथे एक शिल्प दिसतंय आतमध्ये, गणपतीचं शिल्प आहे. जीर्ण झालेलं गणपतीचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, जीर्ण झालेला गणपती आहे. क्लिअर कट आपल्याला ओळखू येतो की हा गणपती आहे. आता आपण पुढच्या लेणीमध्ये जाऊयात. अगदी शेजारी शेजारी ह्या सगळ्या लेण्या आहेत आणि एका लेणीपासून दुसऱ्या लेणीपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे इथे संपूर्ण आमराई असल्यामुळं सावली आहे आणि छान वाटतंय बघायला. हे भारताचं सौंदर्य बघायला तुम्ही ह्या परिसरामध्ये नक्की या आणि तुमचे मित्र, नातेवाईक, परिवार ह्या लोकांना जेव्हा तुम्ही समुद्रकिनारी दापोलीच्या परिसरामध्ये येता त्यावेळेला ह्या इकडे यायला नक्की उद्युक्त करा. इथे आम्हाला एक विशेष नैसर्गिक आविष्कार बघायला मिळाला. आता तुम्ही इथे समोर बघू शकता, मध्यभागी ही जी दोन आहेत ही दोन फणसाची झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला 3 आंब्याची झाडं आहेत. एकाच ठिकाणावरती 3 आंब्याची झाडं आणि एक फणसाचं झाड अशी एकत्र झाडं असलेली आम्हाला इथे बघायला मिळाली. पुन्हा एकदा आठवण करतो, ह्या लेण्या ज्या आहेत ती साधारण 3ऱ्या शतकापासून खोदायला सुरुवात झाली होती आणि 12व्या-13व्या शतकापर्यंत इथे खोदकाम चाललेलं होतं. म्हणजे तेव्हा लेण्या बनवत होते. कालांतराने नदीला पूर आला आणि त्या पुराचं पाणी आणि गाळ सगळ्या या गुफांमध्ये किंवा लेण्यांमध्ये घुसला होता. 1972ला जेव्हा यांचा शोध लागला त्याच्यानंतर 80च्या सुमारास ह्याचं उत्खनन चालू झालं आणि इथली सगळी पुराने आतमध्ये शिरलेली माती बाहेर काढण्यात आली. इथे एक उघड्यावर ठेवलेलं देवकोष्टक आपल्याला दिसतंय. कुठेतरी दुसरीकडे असेल ते आणून इथे ठेवलेलं आहे. सुंदर देवकोष्टक आणि सुंदर नक्षीकाम इथे आहे. आता हा खडका जो प्रकार आहे ना, हा बसाल्ट नाही, वेगळा कुठल्या तरी प्रकारचा खडक आहे. जीर्ण होत जाणारा खडक आहे. त्यामुळे इथली शिल्प जरा जीर्ण झालीत आणि बराच काळ पाण्याखाली ही सगळी शिल्प होती किंवा ह्या सगळ्या लेण्या गाळामध्ये होत्या, मातीमध्ये होत्या. त्यामुळे सुद्धा या दगडांचं झीज झालेली आहे. पण तरी सुद्धा बरंच काही आपल्याला इथे बघायला मिळतंय. आता आपण पुढे जाऊया. हे बघा आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे. म्हणजे इथे या बाजूला सगळ्या ह्या लेण्या आहेत, वरती डोंगर आहे, वरती पूर्ण खडक आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला संपूर्ण झाडी आहे आणि या झाडीच्या पलीकडे खाली नदी आहे, कुडजाई नदी. बघा किती सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. छान किड्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे. नुसतं इथून चालायला सुद्धा खूप सुंदर वाटतं आहे. इतका सुंदर परिसर आहे हा. आजूबाजूला आंब्याची, फणसाची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही इथे याल तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. इथे 25-30 किलोमीटरचा प्रवास करून येणं हे वर्थ आहे.
आता तुम्ही हा मोठा खडक बघा, ज्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे. एक मंदिर आपल्याला इथे कोरलेलं दिसतंय. छानपैकी कळस सुद्धा त्याला आहे. बाजूला एक गुफा, चौकोनी आयताकृती गुफा सारखा आकार केलेला आहे. बहुतेक इथे शेषशाही विष्णूचं शिल्प केलेलं असावं आणि त्याच्यावरती कळस आहे. इथे शेषशाही विष्णू आहे. मी तुम्हाला क्लोजअप घेऊन दाखवतो, जरा जवळ जाऊन दाखवतो. इथे नागदेवता, लक्ष्मी आणि विष्णूचं शिल्प आहे. आणि इथे जो आयताकृती आकार दिसतो, इथे पूर्वीच्या कालावधीमध्ये शेषशाही विष्णूचं शिल्प असावं किंवा शेषशाही विष्णूचं शिल्प नेहमी आडवं असतं, ते करण्यासाठी ही जागा निर्माण केलेली असावी. आणि इथे विष्णूचं नागदेवतेबरोबर म्हणजे शेषशाही बरोबर शिल्प या ठिकाणी आहे. हा खडक वरून कुठून तरी वाहत आलेला आहे आणि तो तिरका पडलेला आहे. हे बघा, आता तुम्हाला कल्पना येईल कसा तिरका पडलाय हा. आता आपण पुढच्या लेणीकडे जाऊया. ही लेणी बघा, खूप सुंदर. इथे वरती मोठा डोंगर आपल्याला दिसतो, संपूर्ण खडक आहे आणि त्याच्या खाली ही लेणी कोरलेली आहे. आपण जवळ जाऊयात. त्याला बाहेरनं कुलूप लावलेलं दिसतंय. इतिहास पुरातत्व खात्याने काही महत्वाची शिल्प, ज्यांचा अजून अभ्यास व्हायचा असेल, अशी शिल्प या ठिकाणी आणून ठेवलेली असावीत. सध्या इथे दरवाजा लावून त्याला कुलूप लावण्यात आलेला आहे. इथे आपल्याला जाल वातायन दिसत आहेत. ही जाल वातायन जुन्या काळातली असावीत. हे जे समोर दिसतंय हे जाल वातायन, म्हणजे ज्याला आता आपण खिडकी म्हणतो किंवा झरोका म्हणतो, तशी जाल वातायन 2 इथे आहेत. आणि मध्यभागी कुलूप लावलेला आहे. काहीतरी महत्वाची शिल्प इथे ठेवलेली असावीत. इथे खाली उजव्या हाताला नदी दिसते आहे. नदीमध्ये आत्ता आज तारीख आहे 21 एप्रिल 2024 आणि 21 एप्रिल 2024 सुद्धा इथे भरपूर पाणी आपल्याला दिसतंय. प्रचंड पाणी इथे नदीला आत्ता सुद्धा आहे. आपण पुढच्या गुफेपाशी आलेलो आहोत. आणखीन एक लेणी, आज जाऊन बघूया काय दिसतंय. इथे एक कैलास मंदिर आहे असं मी ऐकलेलं आहे. ते कैलास मंदिर मी शोधतो आहे. चला. पहिल्या दालनामध्ये आपण प्रवेश केला. इथे सुद्धा गोल खाली कोरलेले आहेत. पाणी जाण्यासाठीची जागा प्रत्येक ठिकाणी इथे अशी बनवलेली आहे. आणि इथे जर आपण आत बघितलं, आतमध्ये पाणी जाण्याची जागा इथे दिसते आहे. पाणी जाण्याची जागा. आणि समोरचं दालन जे आहे ते रिकामं आहे. आतमध्ये काही नाहीये. याही बाजूला काही नाहीये. छतावरती सुद्धा काही नाहीये. पुढचं बघूयात दालन. हे पुढचं दालन आहे. इथे काहीतरी आपल्याला नक्षीकाम दिसतंय बाजूला. आपण तिकडनं आतमध्ये येऊन बघूयात. आता हे जे दालन आहे, या दालनाच्या समोर हा मोठा खडक येऊन पडलेला आहे. खरं तर इथे खूप सुंदर नक्षीकाम आहे, पण वरच्या डोंगरावरनं हा वरून येऊन पडलेला असावा कदाचित, किंवा ह्याच्यावरतीच इथे असावा, कारण ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी कोरीव काम केलेलं दिसतंय. पण आपण या दगडाच्या मागे आतमध्ये दालनामध्ये जाऊयात. आतमध्ये काय आहे ते बघूयात. इथे दालनाच्या प्रवेशद्वारावरतीच आपण बघू शकता सुंदर नक्षीकाम दोन्ही बाजूला केलेलं आपल्याला दिसतं. इथे आतमध्ये इथे हत्ती कोरलेले दिसत आहेत मला. ही हत्तींची रांग आहे. जशी आपण गुजरातमधल्या रुक्मिणी मंदिरामध्ये हत्तींची रांग होती तशी इथे दिसते आहे. इथे गेंडा आणि सिंह यांची लढाई चाललेली दिसते. म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये युद्धाचं प्रतीक म्हणून, राजांचं प्रतीक म्हणून हे सगळं वापरलं जायचं. इथे स्त्री आहे आणि ती युद्ध करते आहे किंवा आपल्या पाळीव प्राण्यांची रक्षा करताना दिसते आहे. इथे घोडे दिसत आहेत मला. एक सिंह दिसतो. या ठिकाणी सिंह आहे. धनुष्यबाण घेऊन सिंहाची शिकार करणारी स्त्री आपल्याला इथे दिसते आहे. पुढे काय आहे, इथे एक हत्ती आहे. ह्या सगळ्या शिल्पांवरून आणि इथे आतमध्ये आल्यानंतर मी जेव्हा वर पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की हेच कैलास मंदिर आहे इथलं. जसं अजंता वेरूळमध्ये कैलासाचं मंदिर आहे, कैलास मंदिर आहे, तसंच इथे कोरून काढलेलं कैलास मंदिर आहे. म्हणून इथे नक्षीकाम जास्त केलेलं दिसतं. मी आता दुसरी बाजू खालची तुम्हाला दाखवतो आहे. इथे पण बरीच शिल्प केलेली आहेत. सगळी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवू शकत नाही. कारण दोन आहेत. एक तर ती जीर्ण झालेली आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला वेळ खूप लागेल. पण इथे वरती जर तुम्ही बघितलं, छतावरती जर तुम्ही बघितलं, इथे छतावरती
रामायण आणि महाभारतामधली शिल्प कोरलेली आपल्याला दिसतात। ही रामायण महाभारतातली शिल्प कोरलेली आहेत। छतावरती कोरीव काम केलेले बघा, इथे क्लिअर कट घोडा दिसतोय आणि घोड्याचं शिल्प आहे। ही विविध प्रकारची महादेवाची पूजा करतानाचं शिल्प आहे। समोर नंदी आहे। इकडे अजून काय काय आहेत बघा, रामायणातले आणि महाभारतातले पण काही प्रसंग छतावरती कोरले। हे छतावरचं कोरीव काम मी तुम्हाला दाखवतोय। इथे धनुष्य घेऊन राम असावा, हा राम लक्ष्मणाची काही शिल्प आहेत। भक्त कावड घेऊन चाललेला याचं शिल्प दिसतंय। कावड घेऊन आई वडिलांना कावडीमध्ये ठेवून चाललेला असं शिल्प इथे दिसतंय। अनेक शिल्प आहेत। हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवू शकत नाही, तुम्ही नक्की हे ठिकाण बघायला या। इथे समोर जर तुम्ही बघितलं तर इथे दोन आपल्याला शिव गण दिसतात, म्हणजे शिवाचे गण इथे दिसतात। बरेच लोक ह्याला जय विजय म्हणतात, पण हे जय विजय नसतात, हे शिवाचे गण असतात। आपला जर तुम्ही नारायणेश्वर मंदिराचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये या गणांची नावं मी तुम्हाला सांगितली होती। शिवाचे गण कोण कोण असतात त्यांची नावं सुद्धा सांगितलेली होती। त्यापैकीच दोन गण इथे आपल्याला प्रवेशद्वार, गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापाशी दिसतात। आतमध्ये जर आपण बघितलं तर आता आतमध्ये खूप वटवाघळं आहेत, आतमध्ये जाता येत नाहीये। पण इथे समोर शंकराच्या पिंडीची जागा मात्र आपल्याला व्यवस्थित बघता येते। इथे शंकराच्या पिंडीची जागा आहे आणि समोर एक कप्पा आहे। सुंदर कोरीव काम इथे वरती सुद्धा कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतं। हे कैलास मंदिर इथलं। या मागच्या बाजूला बघितलं तर मागच्या बाजूला सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि इथे छोट्या छोट्या देवड्या पण बऱ्याच आहेत। हे संपूर्ण सुंदर असं इथलं कैलास मंदिर आता आपण बघितलं। आता आपण पुढच्या दालनामध्ये जाऊयात। इथे आता आपण कैलास मंदिर बघितलं होतं, शंकराचं मंदिर इथे बघितलं होतं। त्याच्या बाजूला जर इथे बघितलं तर इथे एक दालन आहे आणि या दालनामध्ये आतमध्ये या पायऱ्या चढून वरती गेल्यावरच डाव्या हाताला आपल्याला सुंदर आणि मोठ्या आकाराची गणपतीची मूर्ती बघायला मिळते। ही गणपतीची मूर्ती खूप चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया। इथे समोर काहीतरी शिल्पकाम केलेलं आहे पण ते आता जीर्ण झालेलं आहे आणि आतलं दालन इथलंही रिकाम आहे। आतमध्ये कुठली देवता नाहीये पण काहीतरी शिल्प समोर होतं, असं आकारमान काहीतरी दिसतंय समोर। थांबा थोडं आत जाऊन बघूयात, स्वच्छ आहे हे जरा। इथे काहीतरी एक उभं शिल्प केलेलं असावं असा आकार दिसतोय। आता ते पडून गेलेले जीर्ण झालंय पण काहीतरी उभं शिल्प इथं होतं आणि समोर एक शिल्प काहीतरी होतं। मंदिर आहे म्हणजे कुठलं तरी किंवा दालन आहे म्हणजे काहीतरी शिल्प इथं पूर्वीच्या कालावधीमध्ये असतील। आता फक्त त्याचे अंश दिसत आहेत आपल्याला। इथे काहीतरी शिल्पकाम पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे होतं। आता आपण पुढे जाऊयात। ही नदी जवळ आलो आपण आता नदीच्या एकदम। मगरमच्छ कुठे दिसते का बघूया। मगर काय मला काय आतापर्यंत दिसली नाही पण इथे पाटी ते लावलेली आहे। हे एक समोर पुढची लेणी आहे। इथे दरवाजांवरती, खांबांवरती, स्तंभांवरती काहीतरी नक्षीकाम केलेलं दिसतंय। सुंदर नक्षीकाम इथे आहे, जसं आपण अन्य मंदिरांमध्ये बघितलं होतं तसंच या स्तंभांवरती नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव काम केलेलं इथे आपल्याला दिसतं। पुढे जाऊयात। दुसरं दालन त्या पुढच्या लेणीचं। याही स्तंभांवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। याच्यावरती वेगळं आहे, मधल्या दोन खांबांवरती किंवा स्तंभांवरती वेगळं आहे आणि बाजूच्या दोन स्तंभांवरती वेगळं काम आहे। इथे खाली आतमधलं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या खाली फुलांची नक्षी काहीतरी केलेली दिसते। हे द्वारशाखा ज्या आहेत, ही एक द्वारशाखा आणि ही एक द्वारशाखा, ह्या दोन्ही द्वारशाखा आपल्याला इथे कोरलेल्या दिसतात। उजव्या बाजूला एक छोटं देऊळ किंवा देवकोष्टक आहे आणि मध्यभागी इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता किती खोल आहे आणि आतमध्ये सगळी वटवाघळं बसलेली आपल्याला दिसतात। ही जी टॉर्च मी आता मारलाय तिथे सगळी वटवाघळं आहे, त्यामुळे आत जाता येत नाही पण बाहेरनं बघता येते। हे नक्षीकाम सुंदर आहे। इथे ललाटबिंब आणि सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। पुढे जाऊयात। थोडंसं पुढे आल्यावर नदीचं सुंदर दृश्य आम्हाला दिसलं, जे मी तुम्हाला आता दाखवत आहे। सुंदर नदीचं दृश्य, स्वच्छ पाणी आहे आणि आतमध्ये मासे आहेत सुंदर। आजूबाजूला दोन्ही बाजूला झाडी आहे। एका बाजूला आपल्या गुफा आहेत, या डाव्या बाजूला गुफा आहेत आणि समोर संपूर्ण झाडी आहे आणि सुंदर परिसर, सुंदर वातावरण।
तुम्ही नक्की इथे यायलाच पाहिजे। पुन्हा एकदा बघा परिसर, जिथून आपल्याला चालत एकेका लेणीकडे जावं लागतं आणि एका ओळीमध्ये सगळ्या लेण्या कोरलेल्या आहेत, त्यामुळे वृद्ध व्यक्ती सुद्धा इथे सहजपणे येऊ शकतात। तरुण तर येऊ शकतात, बाल सुद्धा येऊ शकतात, वृद्ध व्यक्ती सुद्धा इथे अगदी सहजपणे येऊ शकतात। हे एक दालन आहे, रिकामं आहे, इथे काही नाहीये। पुढे काहीतरी दिसतंय, मला वाटतं हा शेवट आहे, इथे आपण जाऊन बघूयात। तुम्हाला एकदा मी माझं रूपडं दाखवतो। समोर संपूर्ण ऊन आहे, ते जाऊ देत, पण माझ्या घामाच्या धारा तुम्ही बघू शकता। 21 एप्रिलला आम्ही आलेलो आहोत आणि दुपारी साधारण 12ची वेळ आहे, त्यामुळे प्रचंड ऊन आहे, त्यामुळे घामाच्या धारा निघतायत, पण तरी सुद्धा काहीतरी भारताचं सौंदर्य बघायला मिळतंय, म्हणून हे सगळं आम्हाला नेहमीच मान्य असतं। शेवटची गुफा आता आपण बघायला आलेलो आहोत, किंवा शेवटचं लेणं ज्याला म्हणता येईल। वरती डोंगर खडक पूर्ण दिसतो आहे आणि खाली खडक कोरून काढलेलं शंकराचं मंदिर इथे असावं कदाचित, कारण बाहेरच आपल्याला इथे समोर भग्न अवस्थेतला नंदी बघायला मिळतो आहे। तर हा भग्न आपोआप झालाय का मुघलांनी तोडलाय माहित नाही। इथे एक छोटंसं मंदिर दिसतंय, त्याचा कळस कोसळलेला आहे, पण हे सगळं खडकामध्ये, एकाच खडकामध्ये, अखंड खडकामध्ये कोरलेलं आहे। याला कुठेही जॉईंट नाहीये, अखंड एका खडकामध्ये कोरलेलं हे मंदिर बाहेर आहे। आणि आतमध्ये एक मंदिर आहे, पण त्याच्या बाहेर हे पण ओरिजिनल खडकामध्ये कोरलेला हा नंदी आहे आणि ओरिजिनल खडकामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे। हे याचं विशेषत्व आहे, म्हणजे लेण्यांचं विशेषत्व हेच असतं की ओरिजिनल रॉकमध्ये म्हणजे किंवा खडकामध्ये कोरून हे सगळं बनवलेलं असतं। इथे तुम्ही बघू शकता नंदीला जॉईंट नाहीये, तोच अखंड खडक पुढे जातो आहे आणि त्याच खडकामध्ये हे संपूर्ण मंदिर बनवलेलं आहे आणि त्याचा फक्त आता कळस कोसळला आहे। त्याच्या मागे हे मोठं मंदिर आहे किंवा दालन आहे, बघूया आतमध्ये काय आहे का। रिकामं आहे, आतमध्ये काही नाहीये। चला पुढे। हे मंदिर मागच्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो, असं दिसतं हा नंदी आणि शेवटचं दालन आहे माझ्या मते। शंकराच्या पिंडीसारखं काहीतरी इथे आपल्याला दिसतंय। इथेही पाणी जायला, निचरा व्हायला जागा ठेवलेली आहे। आणि ही आता जी आपल्याला दिसते ही शेवटची लेणी आहे इथली। इथून पुढे वरती जायला एक पायवाट आहे, या पायवाटेने वर गेल्यावरती वरती एक 29वं लेणं आहे, पण आम्ही तिथे आत्ता जाणार नाही आहोत, कारण खूप उशीर झालेला आहे, आम्हाला पुण्याला संध्याकाळी पोहोचायचं, त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ इथेच संपवत आहोत। तर मंडळी, हे पन्हाळे काजी नावाचं दापोली गावाजवळचं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे भारताचं सौंदर्य आणि वैभव आम्ही तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर दापोली परिसरामध्ये आलात तर हे ठिकाण बघायला नक्की या। अवघे तुमचे 1.5-2 तास जातील, जास्त वेळ जाणार नाही। गाडी चालवत इथपर्यंत येण्याचे फक्त कष्ट करावे लागतील। इथे काही चढावं लागत नाही, उतरावं लागत नाही, धोका कोणताही नाही। वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा इथे येऊ शकतात। आपण भारतामधल्या जे भारताचं सौंदर्य आणि वैभव आहे, हे वैभव लोकांना पण बघायला उद्युक्त केलं पाहिजे, कारण ह्याच प्रकारची छोटी छोटी जरी शिल्प युरोपमध्ये सापडली असती तर युरोपमध्ये त्या शिल्पांना AC मध्ये, मोठ्या म्युझियममध्ये AC मध्ये ठेवून जगभरातल्या लोकांना ती शिल्प बघायला आकर्षित केलं गेलं असतं। आपल्या भारताकडे एवढं प्रचंड सौंदर्य आहे की जे बघता बघता आपण आपलं आयुष्य, जीवन संपून गेलं तरी संपणार नाही। एवढं सौंदर्य आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, हे आपणही बघितलं पाहिजे आणि इतरांनाही बघायला उद्युक्त केलं पाहिजे। आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट नक्की करा। तुम्ही केलेल्या कॉमेंटचा आम्हाला फायदा होतो, कारण कॉमेंट्समुळे हे व्हिडिओ ऑटोमॅटिकली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात, त्या लोकांना या ठिकाणाची माहिती होईल, त्यामुळे तेही लोक हे ठिकाण बघायला येतील जर तुम्ही कॉमेंट केल्या तर। आणि सरते शेवटी जर तुम्ही आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा, ही नम्र विनंती आहे। चला तर मग अशाच पुढच्या कुठल्या तरी मंदिरामध्ये किंवा लेणीमध्ये भेटूयात। तोपर्यंत आपणा सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।